थेट वार्ता यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र यावेत अशी लोकांची इच्छा आहे। याच धर्तीवर प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले हे दोन जनाधार असलेले आंबेडकरी नेते देखील एकत्र यावेत अशी आंबेडकरी समाजाची देखील इच्छा आहे। महाराष्ट्रातील जनतेची ही मनीषा वास्तवात पूर्ण होईल की नाही यावर खात्रीशीर असं सांगणं कठीण आहे। परंतु समजा भविष्यात कधी जर असं घडलं आणि राज ठाकरे, उद्धव ठाकरे तसेच बाळासाहेब आंबेडकर तसेच रामदास आठवले अशी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकवटली तर महानगरपालिकेच्या निवडणुकांवर काय प्रभाव पडू शकेल यावर आज आपण चर्चा करूया। बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे, उद्धव ठाकरे, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि रामदास आठवले हे चार नेते एकत्र आल्यास राजकीय परिणाम खूप जटिल आणि बहुस्तरीय असू शकतात। याचे परिणाम अनेक घटकांवर अवलंबून असतील, जसे की त्यांच्या युतीचे स्वरूप, मतदारांचा प्रतिसाद, इतर पक्षांची रणनीती आणि मुंबईतील सामाजिक आर्थिक गतिशीलता। मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आणि शिवसेना उभाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही मराठी अस्मितेचे आणि स्थानिक हक्कांचे प्रबळ पुरस्कर्ते आहेत। त्यांच्या एकत्र येण्याने मराठी मतदारांचा मोठा गट एकवटू शकतो। विशेषतः मुंबईतील मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गात यामुळे उत्साह निर्माण होऊ शकतो। त्यामुळे भाजपा आणि शिंदेची शिवसेना यांना मराठी मतांमध्ये मोठा फटका बसू शकतो। प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला आंबेडकरी बहुजन समाजात मोठा पाठिंबा आहे, तर रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचा देखील मुंबईतील आंबेडकरी वस्त्यांमध्ये मोठा प्रभाव आहे। या दोघांचा समावेश या युतीत झाल्यास बहुतेक सर्व समाजातील मराठी मतदारांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे। यामुळे काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांना त्यांच्या पारंपरिक मतपेटीत आव्हान निर्माण होऊ शकते। यापूर्वी देखील बाळासाहेब ठाकरे आणि रामदास आठवले यांनी शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नारा दिला होता। ही युती नव्या स्वरूपात पुनर्जनन झाल्यास संपूर्ण मराठी मतांचे एक शक्तिशाली संयोजन तयार होऊ शकते, ज्याचा प्रभाव मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये दिसू शकतो। सध्या महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि भाजप मराठी मतदारांवर धावा सांगतात। राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याने मराठी मतांचे मोठे विभाजन टळेल, ज्यामुळे महायुतीला नुकसान होण्याची शक्यता आहे। रामदास आठवले सध्या महायुतीचा भाग आहेत। जर ते या नव्या युतीत सामील झाले तर महायुतीला आंबेडकरी समाजाच्या मतांमध्ये मोठा फटका बसू शकतो। राज ठाकरे यांच्या मराठी केंद्रित भूमिकेमुळे उत्तर भारतीय मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल जरी नाराजी असली तरी देखील उत्तर भारतीय मतदारांमध्ये आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने असल्याने संपूर्ण उत्तर भारतीय मतदार या युतीला नाकारणार नाहीत। उद्धव ठाकरे सध्या महाविकास आघाडीचा भाग आहेत। जर ते या नव्या युतीत सामील झाले तर महाविकास आघाडीची एकजूट कमजोर होऊ शकते। विशेषतः काँग्रेसला आंबेडकरी आणि मुस्लिम मतदारांमध्ये नुकसान होऊ शकते। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा हिंदुत्वाचा पाया आहे, तर प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले बहुजन आणि आंबेडकरी समाजाच्या हितांचे प्रतिनिधित्व करतात। या युतीने जर हिंदुत्व आणि सामाजिक न्याय यांचे मिश्रण प्रभावीपणे सादर केले तर ते मुंबईतील विविध सामाजिक गटांना आकर्षित करू शकते।
राज ठाकरे यांच्या भूतकाळातील मुस्लिम विरोधी वक्तव्यामुळे या युतीला मुस्लिम मतदारांचा पाठिंबा मिळवणे कठीण जाऊ शकते असं म्हणणं चुकीचं ठरेल। कारण मुस्लिम समाज कोणताही चांगला बदल मोठ्या मनाने स्वीकारतो। मागील निवडणुकांमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांना भरभरून मतं दिली होती, हे विसरून चालणार नाही। मुंबईत उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांचा मोठा वाटा आहे। राज ठाकरे यांच्या मराठी केंद्रित धोरणामुळे या गटांचा विरोध होऊ शकतो, ज्याचा फायदा भाजप आणि काँग्रेसला होऊ शकतो। बीएमसी ही भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे, ज्याचे वार्षिक बजेट अनेक लहान राज्यांपेक्षा जास्त आहे। या युतीने बीएमसीवर नियंत्रण मिळविल्यास मुंबईच्या हितांना प्राधान्य देणारी धोरणे राबवली जाऊ शकतात, जसे की स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य, परवडणारी घरे आणि सामाजिक न्याय योजनांचा विस्तार केला जाऊ शकतो। मुंबईतील पायाभूत सुविधा, मेट्रो, रस्ते आणि स्लम पुनर्वसन यासारख्या प्रकल्पांवर या युतीच्या धोरणांचा थेट परिणाम होऊ शकतो। मराठी आणि आंबेडकरी समाजांच्या हितांना प्राधान्य देण्यासाठी काही प्रकल्पांना वेगळे स्वरूप दिले जाऊ शकते। राज ठाकरे यांचे मराठी केंद्रित आक्रमक धोरण, उद्धव ठाकरे यांचे समावेशक हिंदुत्व, प्रकाश आंबेडकर यांचा बहुजनवाद आणि रामदास आठवले यांचे राजकीय धोरण यांच्यात वैचारिक तडजोड करणे जरा कठीण जाऊ शकते। या चारही नेत्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि नेतृत्व शैली यामुळे युतीत अंतर्गत संघर्ष होण्याची शक्यता आहे। विशेषतः राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भूतकाळातील वैमनस्य आणि आंबेडकर आठवले यांच्यातील मतभेद युतीच्या स्थिरतेला धोका निर्माण करू शकतात। जर ही युती प्रभावीपणे मराठी आणि बहुजन मतांचे एकत्रीकरण करू शकली तर ती बीएमसी मध्ये सत्ता मिळवू शकते किंवा किमान महायुती आणि महाविकास आघाडीला मोठे आव्हान देऊ शकते। यामुळे मुंबईच्या राजकारणात नवीन शक्ती उदयास येऊ शकते। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांची युती मुंबईच्या राजकारणात भूकंप आणू शकते, परंतु त्याचे यश त्यांच्या वैचारिक समन्वयावर, मतदारांचा प्रतिसाद आणि युतीच्या रणनीतीवर अवलंबून असेल। मराठी आणि बहुजन मतांचे एकत्रीकरण ही युतीची सर्वात मोठी ताकद असेल। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि व्हिडिओला शेअर करा। अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर बघायला आवडेल याची देखील माहिती द्या। जय भीम, जय संविधान।